मित्रांनो, सोशल मीडियावर गेल्या 3 ते 4 दिवसापासून एक मेसेज व्हायरल होत आहे की महाडीबीटीवर 100% अनुदानावर फवारणी पंप हा उपलब्ध झालेला आहे। लवकरात लवकर शेतकऱ्यांनी अर्ज करायचे आहेत। त्या घटकांतर्गत बऱ्याच शेतकऱ्यांना आता प्रश्न पडलेले आहेत की 100% घटकांतर्गत खरंच अनुदान आहे का। त्याचबरोबर मित्रांनो, अनुदान आहे तर कोणत्या फवारणी पंपावर आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राजसूर्य, तर स्वागत आहे कृषी मेनू यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता। इंस्टाग्राम आयडी हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे। तर मित्रांनो, एक मेसेज व्हायरल होतो बघा, 100% अनुदानावर फवारणी पंप। मग प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आमचा अर्ज भरावा। आता मोफत बियाणे जेव्हा चालू होते तेव्हा साईटचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात होता मित्रांनो। पेमेंट झाल्या तर पैसे कटत होते परंतु पेमेंट सक्सेस होत नव्हत्या। तर ज्या शेतकऱ्यांनी त्यावेळेस पेमेंट केलेले आहेत परंतु सक्सेस झाल्या नव्हत्या त्या शेतकऱ्यांना आता ह्या घटकाअंतर्गत तुम्ही जर अर्ज करत असाल तर त्या पेमेंट, बॅकग्राऊंड व्हायला इग्नोर मारा, त्या पेमेंट ॲक्टिव्ह झालेल्या आहेत। तुमच्या ज्या फेल झालेल्या पेमेंट होत्या, पैसे कटलेले होते आणि फेल झालेले होत्या त्या पेमेंट, आता तुम्ही जर फवारणी पंपाचा अर्ज करत असाल तर तुम्हाला पेमेंट करायची काही गरज नाही। डायरेक्टली पेमेंटचा ऑप्शन येत आहे, त्यानंतर तो ऑप्शनला ओके केल्याच्या नंतर सक्सेस नाव येत आहे, म्हणजे ऑटोमॅटिकली तुमची पेमेंट दाखवत आहे झालेली। तर मित्रांनो, महाडीबीटीवर जे फवारणीपर्यंत 100% अनुदानावर फवारणी पंप अर्ज मेसेज फिरत आहे त्या अंतर्गत मित्रांनो 100% अनुदान नाही आहे। जे तुम्ही सौरचलित, ते जे आपण सोलारची पाटी येणार आहे त्या फवारणी पंपासोबत, त्या फवारणी पंपासोबत तुम्हाला मेसेज येत असेल की बाबा 100% अनुदान आहे, परंतु नाही मित्रांनो, सौरचलित फवारणी पंपासाठी 100% अनुदान नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। मग फवारणी पंप 100% अनुदानावर कोणता आहे ते देखील व्हिडिओमध्ये आपण समोर बघणार आहोत। तर मित्रांनो, 100% अनुदानावर आपण जे सोलार चलित फवारणी पंप आहे त्यासाठी किती अनुदान असणार आहे ते अगोदर बघूया। तर मित्रांनो, जे लहान शेतकरी आहेत, 2.5 एकरपेक्षा जास्त कमी क्षेत्र किंवा 5 एकरपेक्षा कमी क्षेत्र असलेले SC ST महिला किंवा SC ST शेतकरी, त्यांच्यासाठी असणार आहे 50% अनुदान सौर चलित फवारणी पंपासाठी। ऐकून घ्या, जे सोलारची पाटी येणार आहे म्हणतो, आणि या सोलारच्या पाटीच्या पंपासोबत सुद्धा एक घोळ आहे, ते सुद्धा व्हिडिओमध्ये मी समोर सांगणार आहे। तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला SC STच्या वगैरे जे शेतकरी आहेत त्यांना 50% अनुदान असणार आहे, आणि जे ओपन कॅटेगरी इतर शेतकरी जे येतात त्यांच्यासाठी 40% अनुदान असणार आहे सौरचलित फवारणी पंपासाठी। मग आता तुम्हाला 100% अनुदानावर फवारणी पंपासाठी तुम्हाला कोणत्या फवारणी पंपावर 100% अनुदान असणार आहे। तर मित्रांनो, जे बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप असतात, ते स्प्रेयर काहीतरी तिथं ऑप्शन यायला मित्रांनो महाडीबीटी पोर्टलवर, बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप काहीतरी, तर त्या पंपासाठी तुम्हाला 100% अनुदान असणार आहे। गेल्या वर्षी सुद्धा त्याच पंपासाठी तुम्हाला अनुदान होतं, बॅटरी ऑपरेटेडसाठी 100%। आणि त्याचबरोबर मित्रांनो, त्या फवारणी पंपासाठी निवडसुद्धा शेतकऱ्यांची 100% ऑगस्ट महिन्यात काहीतरी निवडसुद्धा झालेली होती। त्यावेळेस लॉटरी पद्धतीने निवड होती। तर मित्रांनो, तुम्हाला जर अर्ज 100% साठी करायचा असेल तर तुम्ही बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप निवडायचा आहे, आणि तुम्हाला जर सोलार चलित प्लेटसाठी जर फवारणी पंपासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही लक्षात ठेवा, इतर कॅटेगरीसाठी 40% अनुदान असणार आहे आणि SC ST वाल्यांसाठी 50% अनुदान असणार आहे। आता तुम्हाला सांगतो, जे सोलार प्लेटचे जे फवारणी पंप आहेत, असे बऱ्याच पाठीमागं मला वाटते दिवाळीच्या टायमिंगमध्ये सुद्धा हे अर्ज निघलेले होते, तर तिथे एक घोळ झालेला आहे। जे सोलार प्लेटचे जे फवारणी पंप आहेत ते बऱ्याच जिल्ह्यामध्ये वाटप झालेले नाहीत। त्याचं कारण सांगतो मित्रांनो, तुम्हाला निवड झालेली होती, तुम्हाला मेसेजसुद्धा आले, तुम्ही कागदपत्र अपलोड केली, परंतु कृषी विभागामार्फत बऱ्याच जिल्ह्यामध्ये हे सौरचलित फवारणी पंप वाटप झालेले नाहीत। आता 1-2 जिल्ह्यामध्ये वाटप झाले असतील, आपण नाही म्हणणार नाही, परंतु बऱ्याच जिल्ह्यामध्ये हे फवारणी पंप कृषी विभागातर्फे देण्यात आलेले नाहीत। त्यांनी चुकून तुमचा नंबर लागला किंवा हे फवारणी पंप अवेलेबलच नाही, तुम्ही कशामुळे अर्ज केला, अशा रिझन देऊन तुमचे अर्ज हे बाद करण्यात आलेले होते। बरेच शेतकरी माझ्याकडे सुद्धा आलेले होते किंवा आम्ही कागदपत्र अपलोड केले, आमचं सगळं ओके असताना देखील तिथं जाऊन फवारणी पंप आणायला गेलो आणि तिथं आम्हाला फवारणी पंप दिले नाही। आमचा अर्ज हा तिथे गेल्याच्या नंतर रिजेक्ट करण्यात आला की बुवा हे फवारणी पंप अवेलेबल नाहीत, तुम्ही यासाठी अर्ज करायचा नव्हता वगैरे असे रिझन देण्यात आलेले होते। तर तुम्ही करायचा असेल तर करू शकता, परंतु बऱ्याच जिल्ह्यामध्ये जे सौरचलित फवारणी पंप आहेत त्यासाठी अनुदान तर दिलं होतं परंतु ते वाटप झालेले नाहीत। तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद।